हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे प्रियंका. श्री स्वामी समर्थ. चला तर आज आपण बनवणार आहोत वाटाण्याची भाजी. तर ती कशी बनवणार आहोत ते तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. हे बघा, वाटाणा मी सोलून घेतलेला आहे. कांदा, कोथिंबीर, खोबरं, कढीपत्ता आणि 2-4 पाकळ्या लसूण घेतलेला आहे. चला तर आपण आता वाटाण्याची भाजी करायला सुरू करूया. त्या अगोदर बघा, मी आता कढई गरम करून त्यामध्ये वाटाणे टाकलेले आहेत. वाटाणेही स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता वाटाण्याचा सीझन आहे म्हणून आपण वाटाण्याची भाजी बनवतो असं नाही, तुम्ही कधीही बनवू शकता. पण सीझन आहे तर वाटाण्याची भाजी बनवणारच, म्हणून आज वाटाण्याची भाजी बनवणार. बघा, मी न तेल टाकता मी आधी भाजून घेतलेले आहेत वाटाणे. हे बघा, अशा पद्धतीने वाटाणे भाजून घेतलेले आहेत. खूप छान लागते वाटाण्याची भाजी. नक्की करून बघा. वाटाण्याची भाजी तुम्ही सेपरेट करू शकता, आमटी करू शकता, या तुम्ही पनीर घालूनही पनीर वाटाणे करू शकता. बघा, मी आता कांदा पहिला तेलामध्ये परतून घेणार आहे. कांदा चांगला तेलामध्ये परतून झाल्यानंतर मी खोबरे टाकलेले आहेत. खोबऱ्याचे तुम्ही खोबरे खिसूनही घेऊ शकता, या असे छोटे छोटे कापही करून घेऊ शकता. खोबरे भाजून झाल्यानंतर मी त्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे. पण त्या अगोदर बघा, मी खोबरं आणि टोमॅटो खूप चांगलं भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा, मी आता टोमॅटो टाकणार आहे. 1 टोमॅटो घेतलेला आहे. ते टोमॅटो आता मी तेलामध्ये आणि जे खोबरं आपण आणि कांदा भाजत होतो त्यामध्येच टाकून भाजून घेतलेलं आहे. बघा, अशा पद्धतीने भाजून झाल्यानंतर थोडंसं गार होऊन द्यायचं. थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांडं घ्यायचं. त्या भांड्यामध्ये घेऊन आपण मिक्सरमध्ये वाटून काढणार आहोत. हे बघा, आता मी मिक्सरमध्ये वाटत असताना बघा, लसूण जे घेतलं होतं ते लसूण आणि कोथिंबीर त्यामध्ये टाकणार आहे आणि मग मी आता मिक्सरला फिरवणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी मिक्सरला फिरवून घेतलेले आहे. त्याला थोडंसं पाणी कमी पडलं म्हणून पुन्हा ते काढलं आणि पुन्हा थोडंसं पाणी ओतलं. जेवढं तुम्हाला लागणार आहे तेवढंच तुम्ही पाणी ओता. जास्त पाणी ओतल्यानंतर मिक्सरच्या बाहेर येतं, भांड्यातून बाहेर येतं. पण जास्त पाणी न वापरताच जेवढं लागेल तेवढंच पाणी वापरून तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. बघा, आता मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम केल्यानंतर मी त्यामध्ये तेल टाकून जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे, कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे. त्यानंतर जे आपण आता वाटून घेतलं आहे ते वाटून घेतलं आहे. त्यानंतर मी जे मसाले होते माझे, धना पावडर, हळद, कांदा मसाला, गोडा मसाला हे टाकून मी खूप छान असं वाटण परतून तेलामध्ये घेतलेलं आहे. तेल सुटेपर्यंत ते वाटण सगळं परतून घेतल्यानंतर जे वाटाणे आपण मगाशी भाजून ठेवले होते ते वाटाणे त्यामध्ये टाकून पुन्हा ते परतून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने मी पूर्ण वाटण आणि वाटाणे परतून घेतलेले आहेत. त्यानंतर आता जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण वाटलं होतं त्यातच थोडंसं पाणी ओतून मिक्स करून तेच पुन्हा मी त्यामध्ये थोडंसं ओतणार आहे. ओतल्यानंतर मी खूप छान असं त्याला परतून घेणार आहे. त्यानंतर मग मी जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढं पाणी ओतणार आहे. चला तर आता बघूयात आपण. हे बघा, वाटण असं पूर्ण भाजून झाल्यानंतर वाटण परतायला जेवढं लागेल तेवढं मी आधी पाणी ओतून घेतलं आहे. नंतर जेवढी मला भाजी करायची आहे तेवढंच मी पाणी घेणार आहे. ह्यामध्ये तुम्ही पनीरही टाकू शकता. जसं सेम आता मी वाटाणे भाजून घेतले होते सेम तसंच पनीरही तेलामध्ये परतून घ्यायचं. खोबरं टाकता त्यामध्ये काजूचे 4 पीस टाकायचे. खूप छान पनीरची भाजीसुद्धा होते. नक्की करून बघा आणि माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्ही कशी भाजी करता ते पण मला नक्की कमेंटमध्ये करून सांगा की कशी झाली होती माझी भाजी आणि तुम्ही कशी करता भाजी तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. त्यानंतर बघा, असं झाकणही ठेवून द्यायचं. खूप छान अशी उकळी फुटून द्यायची. उकळी फुटल्यानंतर बघा, कोथिंबीर टाकायची. जेवढी तुम्हाला हवी आहे त्यानुसार. आधीही आपण कोथिंबीर टाकली आहे त्यामुळे थोडीच कोथिंबीर टाकायची. बघा, खूप छान होते. खूप छान अशी तरी येते. खूप छान लागते. नक्की करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.